स्वातंत्र्याच्या या व्याख्यानमालेमध्ये फार चांगला विषय मला दिलेला आहे. म्हणजे हा मला विषय सांगितल्याबरोबर खूप आनंद वाटला. मी प्रथमतः व अंतिमतः भारतीयच. बाबासाहेबांनी हे वाक्य म्हणणे हे एकूण भारतीय जाती व्यवस्थेच्या पातळीवर फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतका माणूस भारतामध्ये मोठा होऊन गेला, मोठ्या मनाचा, मोठ्या विचारांचा, ही गोष्ट यातून स्पष्ट होते. म्हणजे लोकमान्य टिळकांनी म्हणणं गोष्ट वेगळी, स्वातंत्र्य हे म्हणजे माझे जन्मसिद्ध हक्क आहे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणणे की बाबा संसदेत जाऊन तेली तांबुळी यांनी काय नांगर हाकायचा आहे का, म्हणजे संसदेमध्ये आम्हीच गेलो पाहिजे, ही स्वातंत्र्य मिळवण्यामागची इथल्या सवर्णांची भूमिका, ही सवर्णांची भूमिका, व ज्यांना हजारो वर्ष पिळलं गेलं, उपहास केला गेला, त्यांचा नेता म्हणतो की मी प्रथमतः भारतीय व शेवटी भारतीयच, ही त्यांच्या मोठेपणाची खूण आहे, लक्षण आहे. बाबासाहेबांना आपण समजून घेणं प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीय माणसाने बाबासाहेबांना समजून घ्यावं असं मला मनापासून वाटतं. ते बाबासाहेब कोणत्या जातीचे नाहीयेत, ते भारतीय आहेत. म्हणजे मला एक गोष्ट हमेशा इथे आठवते की 1932ला बाबासाहेब महात्मा गांधींना म्हणतायत की मला मातृभूमी नाही, आणि 1938ला बघा, 1938ला ते म्हणतायत मी प्रथमतः भारतीय आहे व शेवटी भारतीयच आहे. म्हणजे 32ला म्हणतायत किंवा मला मातृभूमी नाही, आणि 38ला म्हणतायत भाषणामध्ये की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे, ती असेंब्लीमध्ये. म्हणजे गांधींना तोंडावर म्हणतात की मी काय नाहीये, मला मातृभूमी नाहीये. या पहिल्या वाक्यामध्ये तक्रार आहे. ही तक्रार फार महत्वाची आहे. मी बाबासाहेब कोणत्या अंगाने जाती व्यवस्थेकडे पाहतायत, आणि या अंगाने पाहतायत म्हणून हा मार्ग जात्यांत हा अहिंसाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, करुणेच्या मार्गाने सुटला पाहिजे, हे आपल्या लक्षात येतं. ते आक्रमक का नाहीत. जराशी आपली कोणी जमीन बळकवली तर खून होतो, मारामाऱ्या होतात, सख्या भावावर मारामाऱ्या होत आहेत. अजून नक्षलवादी अतिरेकी आपल्या मागण्यांसाठी हत्यार घेत आहेत. बाबासाहेब एवढा अन्याय अत्याचार असताना असे काय वागतायत, पण त्याला हा सगळा प्रश्न समजला होता. हा प्रश्न काय आहे तो, आणि तो कसा सोडला पाहिजे. बाबासाहेब याच्याकडे म्हणतात की बाबा इतर परधर्मातला माणूस इथे कुठेही जाऊ शकतो, कोणताही प्राणी इथं कुठेही जाऊ शकतो, मंदिरात जाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो, तो प्राणी असेल, परधर्मी असेल, पण मी या धर्माचा असून मी जाऊ शकत नाही. म्हणजे मला मातृभूमी नाही, किंवा मला मातृभूमी नाही म्हणजे काय, इथले लोक मला या देशातले मानत नाहीत, परके मानतात, माझ्याशी विठ्ठल पाळतात. हा तो एक प्रकारचा काय आहे, आरोप आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, ठाम मत आहे, काही असू द्या, काही होऊ द्या, मी प्रथम भारतीय आहे व शेवटी भारतीय आहे. म्हणून ह्या दोन विधानामधलं विरोधाभास नाहीये, ह्या दोन विधानामध्ये विरोधाभास नाहीये. आणि गांधी म्हटले होते तुमच्यासारखा राष्ट्रभक्त मी अजून पाहिला नाही. 32ला बाबासाहेब म्हणले की मला मातृभूमी नाही, आणि नंतर म्हणतात गांधी की तुमच्यासारखा राष्ट्रभक्त मी पाहिला नाही. तिसरी गोलमेज परिषद नक्कीच सगळ्यांनी त्या संबंधी वाचन करावं. दुसरी माहिती आहे पुणेकरांच्या अनुषंगाने, गांधी आंबेडकर संघर्ष सगळ्यांना माहिती. तिसरा पहा की देशात काय काय चाललेलं आहे व इंग्रजांचे जे अधिकार आहेत ते कसे वागतायत, या संबंधी बाबासाहेब बारीक बारीक गोष्टीचा दखल घेऊन त्याला प्रश्न विचारतायत. तुम्ही असं का वागला, तसं का वागला, राष्ट्रप्रेम कशाला म्हणायचं. मी हमेशा म्हणतो की बाबा अनेक आमचे विद्यार्थी असं म्हणतात की बाबा 26 जानेवारी 15 ऑगस्टला ए मेरे वतन की लोग वगैरे गाणं ऐकलं अंगावर काटा येतो, झेंड्याकडे पाहिलं की मन भरून येतं. काही लोक फॉरेनला गेल्यावर परत भारतामध्ये आल्यावर मातीला आपलं कपड्याला लावतात. ह्या गोष्टी मला हमेशा कधी जास्त भावल्या नाहीत. देशावर प्रेम करणे म्हणजे झेंड्यावर प्रेम करणे नाही. देशावर प्रेम करणे म्हणजे तर राष्ट्रगीतावर प्रेम करणे नाही, ती वेगळी बाजू आहे. देशावर प्रेम करणे म्हणजे इथल्या देशातल्या माणसांवर प्रेम करणे. इथल्या देशातल्या माणसांवर प्रेम करणे म्हणजे काय, तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांना आपलं करणे, त्यांना मी तुमचा आहे तुम्ही भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे असं सातत्याने सांगणे व आपल्या कृतीने त्यांना मदत करणे म्हणजे देशावर प्रेम आहे. देशावर प्रेम म्हणजे काय, तर इथल्या माणसावर प्रेम करणे. इथल्या माणसावर प्रेम करणे म्हणजे काय, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी झटणे.
म्हणजे देशावर प्रेम करणे. आणि ही लाईन म्हणजे बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत, बाबासाहेबांचे मूक नायक, ही जी तुम्ही शीर्षक पाहिली ना, इथं बाबासाहेबांनी हे इथं देशाच्या संबंधी, समस्यांसंबंधी, देशाच्या चांगल्या सुवर्ण काळाच्या अनुषंगाने सिद्धार्थ कॉलेज, मिरी कॉलेज, डेक्कन कॉलेज नाव दिलं, एल्फिन्स्टन कॉलेज नाव दिलं नाही बाबासाहेबांनी. माफ करा, डेक्कन साहेब, एल्फिन्स्टन साहेब फार मोठे माणसं होती, यात वाद नाही. पण बाबासाहेबांनी बुद्धाच्या अनुषंगाने नावं दिलेली आहेत. ते समजून घ्या. आपल्या संस्थांना नावं दिलेली आहेत, आपल्या वृत्तपत्रांची नावं दिलेली आहेत, हे की नाही, हे समजून घ्या. इथं रिपब्लिकन सर्व जनतेच्या अंगाने बाबासाहेब विचार करतायत, सर्वांना घेऊन जाणार बाबासाहेब विचार करतायत. म्हणून बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय व शेवटी भारतीय. ही लाईन समजून घेणं म्हणजे काय? ही लाईन आपल्या आजच्या परिभाषेत आपल्या बोलायचीच आहे, पण एक लाईन समजून घ्यावी असं मला परत वाटलं की बाबासाहेबांचा पहिला सत्याग्रह केला महाडचा, त्यातलं त्यांनी जे काय केलं होतं, जाहीरनामा प्रसिद्ध केला होता ना, कृपया तो तुम्ही पहा. विशेषतः पहिली 5 कलमं, मला ते वाचण्याचा मोह आवरत नाहीये. 27ला बाबासाहेब काय विचार करतायत बघा. 27ला अनेक लोकांना जाग झाली नव्हती आणि दलितांचा नेता दलित उद्धारासाठी काम करतो आहे. आणि तो कसा विचार करतो आहे, तो आपला जाहीरनामा कसा मांडतो आहे, त्यात कोणते कलम टाकतो आहे, हे प्रत्येक भारतीयाने पाहावं. 27ला सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील. लोकहिताकारणेच त्यांच्या दर्जात अंतर करता येईल. एरवी त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे. जाहीरनामा त्यांचा. दुसरं काय, वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राजकारण्यांचा अंतिम हेतू असला पाहिजे. तमाम भारतातल्या राजकारण्यांना बाबासाहेब इशारा देऊ पाहतायत. वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच राजकारणांचा अंतिम हेतू असला पाहिजे. बघा, अखिल प्रजा ही सर्वाधिकाराची मायभूमी आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे, अग्रवर्गाचे विशिष्ट हक्क जर ते प्रजेने दिले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर, मग तो आधार राजकारणाचा असो, धर्मकारणाचा असो, मान्य केले जाणार नाहीत. कायद्याच्या राज्याला 27ला कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर जर मर्यादा घालण्यात आली तर ती दुसऱ्या व्यक्तीला तिच्या जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा इतक्यापुरतीच घालता येईल व ती मर्यादा कायद्याने ठरविली जाईल. ती धर्मशास्त्राच्या आधाराने किंवा इतर कशाच्याही ठरवली जाणार नाही. जेवढ्या गोष्टी समाजात विघातक होतील तेवढ्याच गोष्टी करण्याची कायद्याने बंदी केली जाईल. जी गोष्ट कायद्याने मना केली असे नसेल ती करण्यास सर्वांना मुभा असावी. वेगळ्या पद्धतीने बाबासाहेब बोलतायत आणि याच भाषणात आहेत बाबासाहेब नीतिमत्तेला सगळ्यात जास्त महत्व देत आहेत. बघा, आणि त्याच भाषणामध्ये बाबासाहेब समता आणि न्याय याचा उलगडा करतायत. म्हणजे बाबासाहेब म्हणतात, मला मान्य करतायत, बाबासाहेब काय म्हणतात की बाबा एखादा सिलवान माणूस आहे, विद्वान माणूस आहे, एखादा मूर्ख आहे, नशेबाज आहे, मग समान वागवायचं का? तर बाबासाहेब म्हणतात बघा, काय म्हणतात बघा, गुणाने समान असलेल्या माणसाला समानतेने वागवण्यात यावे ही समतेची व्याख्या अधिकार देताना लागू करणे रास्त आहे. बरोबर आहे, अधिकार दोघांना समानतेने वागवता येणार नाही, ही गोष्ट रास्त आहे, त्याला तुम्ही दर्जा पाहिजे. पण व्यक्तीतील अंगभूत गुणांचा विकास होऊन ते अधिकारास लायक होण्यापूर्वी सर्वांना, मग ते कितीही असमान असोत, सारखे वागवणे हाच न्याय आहे. कुणी म्हणतं ह्यांना बोलता येत नाही, ह्याला लिहिता येत नाही. हो, हे आरोप झाले, म्हणजे महात्मा फुलेंवर हमेशा आरोप केलेत चिपळूणकरांनी की ते अशुद्ध लिहितात, अशुद्ध बोलतात, हेच येत नाही, तेच येत नाही, बाबासाहेबांना संस्कृत येत नव्हतं वगैरे वगैरे काही बोलतायत. ते म्हणतात की मला मान्य आहे की काय त्यात समानता ठरताना दोघं समान पातळीचे पाहिजे, मला मान्य आहेत, परंतु त्याच्या गुणांमध्ये विकास होऊ तोपर्यंत न्यायिक अनुषंगाने त्याच्याशी समानतेने वागवलं पाहिजे. हो, आरक्षण त्यासाठी आहे की तुम्ही यातून वरती येण्यासाठी तुम्हाला दिलेला तो हात आहे. हो, संधी आहे, तुम्ही शिका, सवरा, विद्वान व्हा. म्हणजे संधी देऊच तर मग न्यायाच्या अनुषंगाने तर समता दिली पाहिजे. म्हणजे ते न्याय बाबासाहेब फार महत्वाचे म्हणतात. म्हणजे न्यायाच्या अनुषंगाने समता प्रस्थापित करणे आणि समतेतून स्वातंत्र्य बहाल करणे हे बाबासाहेबांचं काय आहे, उद्दिष्ट होतं.
बरं, हे बाबासाहेब म्हणतायत की स्वातंत्र्य, समता, बंधुभाव म्हणजे भारतीय पातळीवर न्याय ही संकल्पना नीतिमत्तेतून आली पाहिजे, ती कायद्याच्या अनुषंगाने असली पाहिजे, तर तुम्ही त्या असमान असणाऱ्या माणसाला सुद्धा समानतेने वागवाल व त्याला समान होण्यासाठी संधी द्याल. तो आतापर्यंत शिकलाच नाहीये, तुला याची जाणीवच नाहीये, त्याला संधी दिली पाहिजे. आणि संधी देण्यासाठी त्याला म्हणजे समता दिली पाहिजे, समानता दिली पाहिजे. आणि तोच मग जेव्हा बुद्धिमान होईल त्याला आपोआप स्वातंत्र्य मिळेल. आणि बाबासाहेब म्हणतायत की स्वातंत्र्य, समता आणि न्याय यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे बंधुभाव. आणि हा बंधुभाव कसा मिळवायचा, ही काय देण्याची गोष्ट आहे का? बंधुभाव हा कायद्याने देता येत नाही. तुम्हाला कायद्याने स्वातंत्र्य देता येईल, तुम्हाला कायद्याने समता देता येईल. त्यासाठी न्यायासाठी तुम्हाला झगडावं लागेल. न्याय तुम्हाला न्यायाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य देता येईल, समता देता येईल. बंधुभावाचं काय करायचं? आणि हा प्रश्न बाबासाहेब वेगळ्या पद्धतीने सोडवत आहेत. बाबासाहेब म्हणतायत की बंधुभावासाठी त्यांनी शब्द वापरला, मी प्रथम भारतीय आहे व शेवटी भारतीय आहे. म्हणजे काय? जेव्हा मी भारतीय आहे याचा अर्थ काय? सगळ्या लोकांना, भारतीय लोकांना हे माझे लोक आहेत, माझे बांधव आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. जेव्हा मी म्हणतो ना एक वेगळ्या पद्धतीने मी भारतीय आहे, याचा अर्थ माझ्या मनामध्ये भारतातली सगळी माणसं ही मला माझी वाटतात. माझ्यात बंधुभाव उत्पन्न होतो, बंधुभाव उत्पन्न होतो. अरे माणसं माझी आहेत, मी भारतीय आहे. बाबासाहेब सगळ्या लोकांसाठी मांडतायत. बाबासाहेब दलितांचे नेते नाहीत, बाबासाहेब विशिष्ट लोकांचे नेते नाहीत, बाबासाहेब विशिष्ट धर्माचे, विशिष्ट प्रदेशाचे माणूस नाही. त्यांना संकुचित करू नका. 27ला ती भारतीयताची भाषा करतायत. गांधींच्या पहिल्या बैठकीत ते म्हणतात मला मातृभूमी नाहीये, मला मातृभूमी पाहिजे. म्हणजे काय? मला बंधुभावाची वागणूक पाहिजे, मला भारतीय म्हणून वागवा. भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि मी स्वतःला म्हणतो मी भारतीय आहे. म्हणजे काय? मी सगळ्यांना आपलं समजतो. म्हणजे ही जी गोष्ट आहे बाबासाहेबांची न्यायिक अनुषंगाने बंधुभाव कसा निर्माण होईल, तर काहीतरी नातं जोडलं पाहिजे. आपण जातीत विभागलोय, हो, राज्यात विभागलोय, संस्कृतीमध्ये विभागलोय, गावागावात विभागलोय, गल्ली गल्लीत विभागलोय. वर्ग, लिंग विभाजन विचारू नका. विभाजन करायला आपल्याकडे लाईन लागत. हा वाडीतला आहे, हा शहरातला आहे, हा खालच्या गल्लीतला आहे, हा वरच्या गल्लीतला आहे, हा आमच्या जातीचा आहे, जातीतल्या पोट जातीमधला आहे, हा माझा पाहुणा आहे, हा पाहुणा नाही. एकत्र बांधणार कसं? तर एकच गोष्ट आहे ती म्हणजे भारतीयत्व. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून बाबासाहेब मातृभूमीचा विचार करतायत. मी भारतीय असल्याचं सांगतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून. हे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे बाबासाहेब म्हणायला पाहिजे होतं. समता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण बाबासाहेब म्हणतात मी भारतीय आहे. मोठा माणूस मोठाच विचार करतो. ज्याच्या मनामध्ये समता भरली, न्याय भरलाय, बंधुभाव भरलाय ना, तो सगळ्यांकडे त्याच अंगाने पाहतो. ही प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रिया आहे. पण बाबासाहेब सातत्याने देशाचा विचार करतायत. बाबासाहेबांची संशोधन केलंय ना, जातीचं असेल, भारतीय रुपयाचं असेल, त्यांचं संशोधन बघा. त्यांनी कोणत्या अंगाने केले आणि इतर लोकांना कोणत्या अंगाने केले. मला तुलना करायची नाही कुणाला. म्हणजे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांनी नाही केलं म्हणजे ते फार हे असं नाही. ते माझे बांधवच आहेत. बाबासाहेब विशाल दृष्टिकोन घेऊन बघतायत. भारत हा एक संघ कसा होईल असं बघतायत. म्हणजे मी प्रथमतः भारतीय आहे, शेवटी भारतीय आहे. 38ला असेंब्लीमध्ये बाबासाहेब का बोलतायत, कोणत्या भाषणामध्ये बोलतायत? कन्नड बोलणाऱ्या व्यक्तींचं वेगळं कर्नाटक करा असा ठराव पास झालेला आहे. मुंबई असेंब्लीने हा ठराव इंग्रज सरकारला पाठवलाय. त्याच्यावर बाबासाहेब माझा ह्याला विरोध आहे. बाबासाहेब काय म्हणतायत? माझा ह्याला विरोध आहे. भाषिक अंगाने विभाजन करू नका, त्यात त्यांचं नुकसान आहे. त्याला आता 4 खासदार आहेत, नंतर 2 खासदार मिळतील, त्याची संख्या कमी होईल. त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यांचं उत्पन्न 2 कोटीचं आहे, ते त्यांचं भागणार नाही. बाबासाहेब आर्थिक अंगाने मांडतायत, राजकीय अंगाने मांडतायत, सामाजिक अंगाने मांडतायत. आणि परत म्हणतात की एवढ्या छोट्या राज्यामध्ये आमच्या अस्पृश्य समाजाचं काय होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या अंगाने बाबासाहेब मांडतायत व म्हणतात या ठरावाला माझा विरोध आहे. मी प्रथम भारतीय आहे व शेवटी भारतीय आहे. बाबासाहेब 27 घ्या, 28 घ्या, 38 घ्या, 33 घ्या, 32 घ्या, सातत्याने फक्त देशाचा विचार, मी भारतीय आहे आणि माझ्या देशात तुकडे होता कामा नये. ते मग ते धर्माच्या अंगाने असेल, जातीच्या अंगाने असेल. बाबासाहेबांनी फार चांगली मांडणी केली. भाषिक अंगाने केलं तर भारताला फार मोठं संकट ओढावं लागेल, ओढून घ्यावं लागेल, ते सांगितलेलं आहे.
त्यामुळे जर भारतीय भाषा अंगण केलं तर हिंदी पट्टा सगळ्यात मोठा होईल. आजही 88 खासदार कुठले आहेत? युपीचे आहेत. तुम्हाला खासदार व्हायचं, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल तर युपीतून निवडून यावं लागतं. अपवाद आणि दक्षिणेतले एकच झालेला आहे, देवगौडा. समजून घ्या. अजून एक झालेले आहेत. बहुतांश युपी मधून आले, ते ऐकतच नाहीयेत. मोदी सर सुद्धा आपले कुठून आले आहेत? बनारसमधून आले. बेल्ट बाबासाहेब म्हणले की मग हा माणूस हा बेल्ट काय करेल? हिंदी बेल्ट इतर अल्पसंख्याक भाषिक समाजावर अन्याय करेल आणि भाषिक अस्मिता काय होईल? पुढे जाईल. मी भारतीय ही संकल्पना राहणार नाही. मी कन्नड, मी मराठी, मी हिंदी, मी गुजराती असं होईल. आपण भारतीय झालो पाहिजे. बाबासाहेबांचा सातत्याने रोष होता. त्यांनी पुस्तक लिहिलं त्याचं. म्हणजे सातत्याने बाबासाहेब काय करतायत? राष्ट्रीयतेच्या अनुषंगाने विचार करतायत. मला सातत्याने याच भाषणामध्ये बाबासाहेब 27च्याच म्हणजे महाडच्या 14 तळ्याच्या 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब भाषण करताना तो जाहीरनामा सांगतायत आणि ते म्हणतायत, बघा, राष्ट्र उभारणीसाठी समाजाचं विभाजन होईल अशी कोणतीही गोष्ट निषिद्ध मानली पाहिजे किंवा सगळ्या समाजाला एक संघ करत अशा गोष्टीला प्रतिष्ठा दिली पाहिजे. जाती व्यवस्था ही भारतीय लोकांना विभाजित करते, म्हणून जाती व्यवस्था ही देशद्रोह आहे. बाबासाहेब जाती व्यवस्थेचे वैशिष्ट्ये, स्वरूप, परिणाम हे समाजशास्त्रीय पद्धतीने सांगतायत. पण या परिणाम कसा वाईट होईल हे सांगण्यासाठी ते राज्यशास्त्राची भाषा वापरत आहेत, परिभाषा वापरत आहेत. म्हणजे देशात जाती नुकसान कोणाचं होतंय? तर देशाचं होतंय. कारण देश एकसंघ होत नाहीये, जातीमुळे होत नाहीये. म्हणून देशाला जोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा त्याला स्वीकार केला पाहिजे. देशाला तोडणाऱ्या, समाजाला तोडणाऱ्या, विभाजित करणाऱ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे 27ला. आणि ते एवढंच सांगत नाही, जर तुम्ही हे केलं नाही, सगळा भारत एक संघ करण्यासाठी जर तुम्ही विरोध केला, बघा, किंवा या लोकांना हार पत्करावी लागली, जाती तोडणाऱ्या, देश जोडणाऱ्या माणसांना जर हार पत्करावी लागली, तर ते म्हणतात ही समाज क्रांती शांततेने घडवू देण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा आमच्या प्रतिपक्षावर जास्त प्रमाणात अवलंबून आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या. बाबासाहेब सर दिलाय. ही गरज आमची नाही, तुमची पण आहे. आमच्यापेक्षा जास्त तुमची आहे, बाबासाहेब सांगताय. काय कारण काय होणार आहे? हा बहुसंख्य समाज आहे, तर यादी माजेल. बाबासाहेब इशारा देत आहेत की ही लढाई मात्र शांततेत पार पडली पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्या. हो, ही फार गोष्ट महत्वाची आहे. इथल्या लढाई हमेशा बुद्ध असेल, कबीर असेल, तुकाराम महाराज असतील, बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, फुले असतील, यांनी शांततेच्या मार्गानेच लढलेली आहे. एकाने हिंसेची भाषा केली नाही. जर केली असती तर भारतामध्ये यादी माजली असती. आणि बाबासाहेब म्हणतात ही लढाई शांततेच्या मार्गानेच झाली पाहिजे, याची दक्षता सवर्णांनी घ्यायची आहे, प्रतिपक्षांनी घ्यायची आहे. दक्षता म्हणतायत. 27ला बाबासाहेब इशारा देत आहेत. ही जी गोष्ट आहे म्हणून ते म्हणतात की बाबा जातीय, पक्षीय, प्रादेशिक जी काही आपली संस्कृती आहे त्याला आपण दूर ठेवलं पाहिजे, दूर ठेवली पाहिजे. त्यातून आपला टोकाचा मस्तक पुढे येतोय आणि बाबासाहेब याला विरोध करतायत. 27ला असेल त्यानंतर मी थेट बाबासाहेबांच्या संसदीय मध्ये जे भाषणं झाली, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते भाषणं मराठीत आणलेली आहे, तर पुस्तक काढलेलं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं. नंतर मी आपला हा पॉईंटच वेगळ्या अँगल सांगणार आहे. बाबासाहेबांची भारतीय तत्वाची लाईन पहिल्यापासून कशी आहे, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत पहिल्यापासून कशी आहे. मला मातृभूमी नाही किंवा मी भारतीय आहे, पहिल्यापासून बाबासाहेब असं बोलतायत. आणि 17 डिसेंबर 1946ला घटना समितीचा जो पहिला दिवस आहे त्यात बाबासाहेब जे बोलतायत, त्यानंतर इथल्या काँग्रेसच्या लोकांना, खासदारांना, देशात लोकांना कळलं की बाबासाहेब काय चीज आहे. हो, बॅरिस्टर जयकरने जो मुद्दा मांडला, किंवा जर आपल्याला सार्वभौम सत्ता हवी असेल, आपल्याला घटना तयार करायची असेल, तर मुस्लिम लीग सुद्धा आली पाहिजे आपल्यामध्ये. त्यांनी टाकला बहिष्कार, त्यांना तुम्ही बोलवा आणि ते आल्यानंतर मग तुम्ही कामकाज पूर्ण करा. आणि बाबासाहेबांचा भाषणाचा नंबर 20 होता, तरी
राजेंद्र प्रसाद म्हणले की बाबासाहेब तुम्ही बोला. मी अशा तंग वातावरणामध्ये बॅरिस्टर जयकरवर सगळे लोक चिडलेले आहेत काँग्रेसचे आणि बाबासाहेब उभा केलेला आहे आणि बाबासाहेब बोलतायत आणि बाबासाहेब भूमिका आणि जयकर भूमिका सारखीच होती पण बाबासाहेब वेगळ्या पद्धतीने बोलतायत. बाबासाहेब म्हणतायत की धर्माच्या अनुषंगाने देशाची उभारणी करणे हे धोकादायक आहे. मुस्लिम लीगला आज न उद्या एक संघ भारतामध्येच आपण राहिलो पाहिजे हे लक्षात येईल. आपण इथं जातीच्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांचे आपले गट आहेत. आपण सगळे युद्धखोर माणसं आहोत बाबासाहेब म्हणतायत आणि मी सुद्धा एका युद्धखोर गटाचा नायक आहे. परंतु जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा देश हित महत्वाचा आहे. आज न उद्या मुस्लिम लीगच्या हे लक्षात येईल आणि बाबासाहेब सांगतायत की फाळणीला बाबासाहेब विरोध करतायत आणि एक संघ भारतामध्ये तुम्ही आलं पाहिजे आणि सगळ्यांनी घटना बनवली पाहिजे यासाठी बाबासाहेब आग्रह धरतायत. व जयकरांचाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने पटवून सांगतायत की नाही आपल्याला जर घटना तयार करायची असेल सगळ्या लोकांसाठी तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ते वेगवेगळे उदाहरण देतात. अमेरिकेतले बर्गचं उदाहरण देतात. सत्ता देणे सोपे आहे, शहाणपण देणे अवघड आहे. हो बाबासाहेबांचं पहिलं भाषण इतकं प्रभावी झालं की सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवत होते की बाबासाहेब की मी देश महत्वाचा आहे. जेव्हा देशाची गोष्ट असेल तेव्हा आपण सगळ्या गोष्टी बाहेर सोडून दिल्या पाहिजेत आणि एका मताने एका दिलाने एक संघ होऊन आपण देश उभा केला पाहिजे. त्याचं दुसरं भाषण जे आहे 4 नोव्हेंबर 1948 संसदीय लोकशाहीचे बाबासाहेब काय करतायत मागणी करत आहेत, वेगळ्या पद्धतीने बोलतायत. राज्य आणि केंद्र आहे की नाही यांना कसं आपण जोडलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात किंवा इथं दुहेरी नागरिकत्व देऊन फायदा नाही. ते अमेरिकेमध्ये आहे, राज्याचा पण नागरिक आहे आणि अमेरिकेचा पण नागरिक आहे. बाबासाहेब म्हणले नाही तिथे एकच नागरिकत्व भारतीय. आपण सगळे भारतीय आहोत. हो म्हणून भारतातल्या कोणत्याही माणसाला कुठेही राहता येतं, कुठेही घर बांधता येतं, उद्योग करता येतो, त्याला नाकारता येणार नाही. काश्मीर गोष्ट वेगळी, जम्मू काश्मीर गोष्ट वेगळी, त्याला विशेष अधिकार दिले होते. म्हणजे बाबासाहेबांनी इथं घटना तयार करतानाच एक नागरिकत्व, आपण सगळे भारतीय आहोत, कोणत्या राज्याचे कोणत्या प्रदेशाचे नाही. ही गोष्ट इथं भारतीय पातळीवर जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जाती संस्कृती असताना सुद्धा हे देणं ही सगळ्यात मोठी देणगी आहे. आज आपण जे उभा आहोत, आपण जे संघटित आहोत, ह्याच्या मागे ही गोष्ट आहे. हा धागा आहे. आपण विभागलं गेलो नाही, आपण तुटलं गेलो नाही, आपला अफगाणिस्तान झाला नाही, आपला रशिया झाला नाही, त्याला ही गोष्ट कारणीभूत आहे. सगळ्या नागरिकांना समान अधिकार, हम सब एक है, कुणाला विशेष अधिकार नाही. आणि बाबासाहेबांचं शेवटचे भाषण जे आहे 25 नोव्हेंबर 1949 सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना वाचून काढा. बाबासाहेब सगळ्यांचे आभार मानतायत आणि ते चिंता व्यक्त करतायत की आता 26 जानेवारी 50ला देश लोकसत्ताक होईल. परंतु मला काही भीती आहे. मला बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या फार आवडते, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो. रक्ताचा एक थेंबही न गाळता, रक्ताचा एक थेंबही न गाळता सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही. लोकशाहीचे उद्दिष्ट सांगितले. सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही. अब्राहम लिंकनचे आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेली, तर सुरू झालं. स्वरूपाची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्यातील लोकशाही, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही. लोकशाहीचे ध्येय सांगितले काय ते, कशा लोकशाही म्हणायचं. आणि बाबासाहेब म्हणतात की सगळं आपण आता घटना दिलेली आहे देशाला, पण मला भीती वाटते म्हणे ह्या स्वातंत्र्याच्या पुढे काय होईल. आपण भूतकाळामध्ये स्वातंत्र्य, आपल्याकडे पूर्वी स्वातंत्र्य होतं, पण पारतंत्र्यात गेलो. आता पुन्हा सुद्धा आपण पारतंत्र्यात जाण्याची मला भीती वाटते आहे. हे चिंताग्रस्त झालेलो आहे, मला काळजी वाटते आहे. घटना पूर्ण केलेला माणूस शेवटच्या भाषणात असं म्हणतो की मला काळजी वाटते, अशी चिंता वाटते. ते म्हणतात, त्यांनी इशारे दिलेत, का मला भीती वाटते. पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकतो. आजच्या परिस्थितीमध्ये विचार करा. बाबासाहेब 49ला इशारा देत आहेत की पक्षाच्या तत्वज्ञानापेक्षाही देश मोठा आहे असं जर आपण मानलं, कोणती विचारसरणी, ते धार्मिक असेल, पाक्षिक असेल, ती मोठी देश छोटा, तर आपलं स्वातंत्र्य टिकणार नाही. बाबासाहेबांनी त्या काळी दिलंय. दुसऱ्यांदा आपलं स्वातंत्र्य काय होईल, द्यायला जाईल का. ते म्हणे, बाबासाहेब म्हणले की भारत पारतंत्र्यामध्ये गेला कारण का भारतातलेच माणूस पितृ झाले होते. जयचंदनीच गौरीला बोलवलं पृथ्वीराजच्या विरोधात
ये लढ आणि जिंक. बाबासाहेबांची उदाहरणं दिली होती की आपण हरलो कसं पहिलं, हे लोक आली कशी, आपण त्यांना फितूर झालो, आपण त्यांना बोलवलं, आपण गद्दारी केली भारतीय माणसाने, म्हणून आपला पराजय झाला. पुन्हा ते म्हणतायत नव्याने जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरूप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीलाच स्थान देण्याचा धोका आहे. बाबासाहेब म्हणतात जर प्रचंड बहुमत असेल तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याला मोठा धोका आहे. म्हणजे एखाद्या पक्षाला जर प्रचंड बहुमत मिळालं तर ते हुकुमशाहीकडे जाण्याचा जास्त धोका आहे. आज मित्रांनो हीच परिस्थिती आहे. हम करे सो कायदा, कुणाला बोलू द्यायचं नाही. शेतकरी रस्त्यावर आहे, शिकलेला माणूस बेकार आहे, हो, कुणी बोलत नाही, मीडिया बोलत नाहीये, सगळे भीतीमध्ये आहे. हो, बाबासाहेबांनी 49 धोका दिला होता. काय ती लोकशाहीच्या वरचा चेहरा तसा राहील, परंतु त्यात हुकुमशाही येऊ शकते जर प्रचंड बहुमत आलं तर. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय असणं म्हणजे काय? भारतात लोकांवर प्रेम करणं ठीक आहे, त्याचा समाज सोडणं ठीक आहे, अजून वेगळ्या परिभाषेत कसं आपल्याला सांगता येईल? भारतीय असणं म्हणजे काय? मी भारतीय आहे, शेवटी भारतीय म्हणणं डायलॉग मारणं सोपं आहे. हो, हे मेरे वतन के लोक म्हणणं वेगळे आहे, भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव म्हणणं वेगळे. नेमकी आपली कृती कोणती? तर बाबासाहेब त्यात सांगतायत की संविधानिक नीतिमत्ताचे पालन करणे म्हणजे भारतीय असणे. सगळ्यांना आपलं मानणं भारतीय आहेच, त्याच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, हे लोकशाही विकासासाठी भारतीय एक संघ होऊन विकास होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर संविधानिक नीतिमत्ता. आपण जातीची धर्माची नीतिमत्ता मानतो, संविधानिक नीतिमत्ता. सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांसाठी आपण काय करावं लागेल? संविधानाचा मार्ग अवलंबावा लागेल. तुम्हाला सामाजिक उन्नती करायची आहे, आर्थिक उन्नती करायची आहे, भ्रष्टाचार करून जमणार नाही. संविधानाच्या चौकटीमध्येच तुम्ही तुमची उन्नती करून घेतली पाहिजे. क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण दूर सारला पाहिजे. क्रांतिकारी माझ्या अन्याय होतं मी बघतोच, मी करतोच नाही. संविधानिक मार्गाने तू तुझी मागणी मांड. तुझ्या किती अन्याय अत्याचार होत्या, संविधानिक मार्गाने मांड. आमचे खासदार आमदार रस्त्यावरून दगडफेक करतायत. अरे संसदेत तुला निवडून दिलं ना, काय लावले काय? लोकशाही पुन्हा समजून घ्या. बाबासाहेब म्हणतात तसं नाही कोणतं म्हणणार. तो रक्तरंजित क्रांती करून जमणार नाही. संविधानाच्या मार्गानेच तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, म्हणजे देशावर प्रेम करणे. बाबासाहेबांनी जॉन स्टुअर्ट मिल याचा इशारा दिला होता, त्यांचा उतारा दिला होता सांगून. ते म्हणे की आपल्याकडे स्वाभिमान घाण फार लवकर होतो आपण लगेच. हो, नंतर मी थोडं वाचून दाखवतो. लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. कोणाकडे लीन होऊ नका. तो मोठा असेल, ओके, आपलं सर्वच त्याला बहान करू नका. आपलं तेच होते. आणि ते म्हणे भारतामध्ये मला धोका हाच आहे. आम्ही लगेच भक्त होतो, आमचा दादा, आमचे साहेब, नमो नमो. अरे काय व्यक्ती मोठा नाही हा, असं होऊ शकत नाही कधी. स्वाभिमान घाण ठेवू नका कधीच. मी भारतीय आहे ना, मग सगळं समान आहेत. घट्टपणे एक माणूस एक मत आहे ना, मग सगळं समान आहे. आपण आपलं सगळं देऊन टाकतो. आपला साहेब असेल, आपला नेता असेल, आपला मंत्री असेल, मोठा अधिकारी असेल, श्रीमंत असेल, आपण लगेच लीन होतो. बाबासाहेब म्हणले हा धोका आहे आपल्याला. भारतीय लोकशाही ही माणसांच्या स्वाभिमानावर टिकू शकते. प्रत्येक माणूस स्वाभिमान असला पाहिजे, कारण घटनेच्या पुढे तो समान आहे, तो कायद्याच्या पुढे समान आहे. हो, त्याने आपलं स्वातंत्र्य घाण ठेवता कामा नये. आणि जर असं झालं तर हुकुमशाहीच्या दिशेने आपला देश काय करेल? प्रवास करेल. आजची परिस्थिती तीच आहे. तुम मागे वळो, हम तुम्हारे साथ आहे. मग तो माणूस स्वतःला स्वतः मोठा समजतो, देशापेक्षा मोठा समजतो. हो, दुसऱ्या माणसाला शिल्लक समजतो. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, असं म्हणू शकतो माणूस. त्या काळी बाबासाहेब विचारतात की हे धोकादायक आहे. लीन होणे, कुणाला मोठा म्हणणे, प्रत्येकाला चुकला तर विरोध करता आला पाहिजे. ही जी गाण बाबासाहेब वेगवेगळ्याने सांगतायत. राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत करता आलं पाहिजे. भारतीय असणं म्हणजे काय? तर तुम्हाला हे करता आलं पाहिजे. तुम्ही घटनेशी एकनिष्ठ राहायला पाहिजे.
आणि जर तुम्हाला भारताचा विकास करायचा म्हणजे काय, तर भारतीय जी लोकशाही आहे, एक माणूस एक मत, आहे की नाही, ती सामाजिक समतेमध्ये आणला पाहिजे. तुम्हाला सामाजिक लोकशाही आपल्याकडे नाहीये. एक माणूस एक मत आहे, पण वागताना दर्जा नाही, महिलांना दर्जा नाहीये, अडाणी, शिक्षित, गरीब, दलित, वंचित त्यांना दर्जा नाहीये. हे समतेचा अभाव आहे. आणि बाबासाहेब ह्यात इशारा देत आहेत, राजकीय समता आहे परंतु सामाजिक समता नसेल, आर्थिक विषमता असेल तर हे लोक ही घटना किंवा ही लोकशाही गाडून टाकतील. बाबासाहेबांनी इशारा दिला होता. जर सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाली नाही तर ज्या लोकांना वंचित ठेवले सामाजिक समतेपासून, आर्थिक समतेपासून, तेच लोक ही लोकशाही गाडून टाकतील. बाबासाहेब इशारा दिला. धोके सांगितले बाबासाहेबांनी. पण भारतीय असणं म्हणजे काय, तर यासाठी कटिबद्ध असणं. मी घटनेच्या चौकटीत राहील, घटनेत चौकटीत काम करेल व सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी मी माझं काम करेल. मतदान करताना असा विचार करेल, आणि मतदान जातीचा विचार करतो, पक्षाचा विचार करतो, तर तुम्हाला मतदान करताना असा विचार करावा लागेल, तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. बाबासाहेब प्रत्येक माणसाने बदलावं याच्यासाठी प्रयत्न करतात. हो, प्रत्येक पण बदलला पाहिजे, तो बदलला पाहिजे, झाला पाहिजे, त्यांनी सगळ्यांना आपलं मानलं पाहिजे. म्हणून नैतिकता बाबासाहेब फार महत्त्वाचं आहे. बंधुभावाला बाबासाहेब फार महत्त्वाचं आहे. आणि बंधुभावा नैतिकता ही व्यक्तीच्या सतत विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. ती लाता येत नाही, नाही लाता येत. आणि बाबासाहेब त्याची डिमांड करतात. हे मूळ आहे बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब परत आपल्या भारतीय एकूण समाज व्यवस्थेमध्ये दोन उणीवा सांगतायत की आपल्याकडे समता नाही व आपल्याकडे बंधुभाव नाही. एक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते. शेजारच्या माणसाचा आपण द्वेष करतो, भावकीचा द्वेष करतो. काय द्वेष करायला लागत नाही. हो, आपल्याकडे समता प्रस्थापित झाली नाही आणि बंधुभाव तर अजून नाही. हजारो वर्षापासून आपण पाहतोय की भारत राष्ट्र होऊ शकला नाही. बाबासाहेब म्हणजे आपलं राष्ट्र भारत करायचं आहे. आणि जर भारत राष्ट्र करायचं असेल आपल्याला तर या समता प्रस्थापित करणे फार गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. बाबासाहेब जातीविषयी मांडणी अशी करतायत की जाती ह्या काय आहेत, राष्ट्रविरोधी आहेत. कारण का, ते राष्ट्रातल्या माणसाला विभाजित करतात. पानिपतचे तुम्ही लढाईचं पाहिलं असेल, आहे का नाही, त्यावेळेस खिलजीने पाहिले की बाबा मराठ्यांच्या पलीकडनं जे चालले होतं, नदीच्या पलीकडे जे होतं मराठे होते आणि इकडे हे होते, तर अनेक चुली पेटल्या होत्या. त्यांनी विचारलं बाबा काय बात आहे, ह्या अनेक चुली का आहेत, तर ते म्हणले की हे मराठी माणसं एकत्र जेवत नाहीत. तो म्हणला आम्ही लढाई जिंकली. जे एकत्र जीवू शकत नाहीत ते एकत्र लढू शकत नाहीत. खरं, जे एकत्र जीवू शकत नाहीत, एकत्र बसू शकत नाहीत, ते माणसं एकत्र लढू शकत नाहीत. आणि आपण हरलो. होळकरांचं काय मत होतं, शिंदेचं काय मत होतं, जरा पहा. बाबासाहेब सगळे इशारा देत आहेत. आणि परत बाबासाहेब म्हणतात की भारतीय सत्ता जी आहे ते मुठभर लोकांकडे आहे. वारसा हक्काने येते बघा. आणि काही मुठभर लोकांच्याकडेच भारतीय सत्ता आहे. म्हणजे 1939ला बाबासाहेब म्हणतायत आणि ते आजही खरं आहे. 70 वर्षाने 72 वर्षाने तेच खरं आहे अजून, की अजूनही काही विशेष लोकांकडे सत्ता आहे. पक्ष कोणता असू द्या, ते लोक आहेत सत्तेमध्ये. ही मक्तेदारी बंद केली पाहिजे आणि पददलित लोकांकडे सत्ता गेली पाहिजे. आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात परत की हा पददलित समाज सत्तेसाठी आतुर झालेला आहे. त्याला सत्ता मिळाली नाही तर तो वर्ग संघर्ष उभा करू शकतो, वर्ग युद्ध तो करू शकतो. आणि हे होऊ न देण्याची जबाबदारी पुढच्या पक्षाची आहे. मग त्याला संधी उपलब्ध करून द्या, सत्तेमध्ये वाटा द्या. अन्यथा तो बंड करू शकतो, तो युद्ध करू शकतो. बाबासाहेब इशारा देत आहेत. आणि ते म्हणतायत शेवटी की स्वातंत्र्याने फार मोठ्या जबाबदाऱ्या आपल्यावर टाकलेल्या आहेत. आपल्यावर जबाबदारी टाकल्या आहेत. आपण कसं वागायचं, काय वागायचं. स्वातंत्र्याची गोष्ट नाहीये, ती तुम्हाला नागरिकत्व देते. नागरिकाचे कर्तव्य असतात, हे की नाही. बाहेर वागताना कसं वागावं, आपल्याकडे सामाजिक भान नाहीये. आम्ही आमचं घर स्वच्छ ठेवतो,
पण बस स्टँडला गेलो, एसटीत बसलो, आम्ही तिथं थुकतो, पान टाकतो, चालताय. ती माझी एसटी आहे, हा माझा देश आहे. आमचे सार्वजनिक ठिकाणी फार घाण असतात, रेल्वे स्टेशन, बस स्टँड. कारण का? ते सगळे भारतीय लोक एकत्र येतात. खरं मग ते फार स्वच्छ पाहिजे. सगळे भारतीय लोक एकत्र येत आहेत, सगळे बंधुभाव एकत्र येत आहेत, बंधुभावाने. असं होत नाही. म्हणजे एक प्रकार डोळसपणा देण्याचं काम, शहाणपण देण्याचं काम बाबासाहेब सगळ्या भारतीयांना करतायत पहिल्यापासून. त्यांची लाईन राष्ट्रभक्ताचीच आहे. परक्यांपासून देशाला मुक्त करणे म्हणजे राष्ट्रभक्ती, तो एक वेगळा भाग आला. आणि देशामधल्या सगळ्या जनतेला समान पातळीवर आणणे, त्यांच्या घराघरापर्यंत लोकशाही पोहोचवणे, अन्न वस्त्र निवारा पोहोचवणे, ही एक अंतर्गत क्रांती आहे, लोकशाहीचा मार्ग आहे. आणि हे बाबासाहेब करतात. सामाजिक लोकशाही आणण्याचं काम, राजकीय आर्थिक समता आणण्याचं काम बाबासाहेब करतायत. त्याच्यासाठी बाबासाहेब विकल्प काय करतायत, निर्माण करतायत. आणि कायद्याचं राज्य आलं पाहिजे, कायदा सार्वभौम असला पाहिजे, संवैधानिक नीतिमूल्य मानली पाहिजेत. आपली नीतिमूल्य वेगळी आहेत. हे भान आपल्याला जितक्या लवकर येईल तेवढं चांगलं, असं बाबासाहेब म्हणतात. अन्यथा देश हा एक संघ राहणार नाही. तरी बाबासाहेब पहिल्या भाषणात म्हटले, आपण वेगवेगळ्या गटाचे नेते आहोत. भारत हा जातीमध्ये, प्रांतामध्ये, भाषेमध्ये, संस्कृती विभागला गेलेला आहे. तरी माझा विश्वास आहे की हा देश एक संघ होईल व प्रगतीपथावर जाईल. बाबासाहेबांचं हे विधान टाळ्या घेण्यासाठी नव्हतं. टाळ्या घेण्यासाठी माणसाने वाक्यच वापरलं नाही. हो, त्यांना विश्वास होता. आणि ते म्हणायचे, माझं माणसांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. ते काय म्हणायचे, बाबासाहेब हमेशा बोलताना खाजगीत म्हणायचे की माझा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा त्यांना आपली चूक लक्षात येईल. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हिंसेची भाषा नाही करायची आपल्याला, प्रेमाची भाषा, करुणेची भाषा, मैत्रीची भाषा, संवैधानिक भाषा. म्हणून बाबासाहेब जाती व्यवस्थेची मांडणी राष्ट्रहिताच्या अंगाने करतायत. मग हे आपलं जे काम आहे, म्हणजे 27 बाबासाहेब म्हणतात ही जी लढाई आहे ही स्वहिताची आहेच, पण ही राष्ट्रहिताची लढाई आहे. अस्पृश्यता निर्मूलन 27 बाबासाहेब म्हणतायत महाडला की ही लढाई जी आहे ही स्वहिताची आहेच, ह्यात आपलं हित आहेच, आपण लढलीच पाहिजे, परंतु ही राष्ट्रहिताची आहे. म्हणजे माझं कार्य ते पाणी मिळवणं नाही, अस्पृश्यता घालून नाही, पण हे घालवणं म्हणजे देशहित आहे. या अंगेली बाबासाहेब बघताय तो. मग बाबासाहेब की अस्पृश्यता नष्ट करणे हे हिंदू धर्माला बळकट करण्यासारखं आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि देश बळकट करण्यासारखं आहे. 27 भाषण बाबासाहेबांचं, 27चं भाषण. जातीयता नष्ट करणे, अस्पृश्यता नष्ट करणे हे देशहिताचं काम आहे. आणि जो हे पाळेल तो देशद्रोह, देशद्रोह संकल्पना बाबासाहेब त्या अंगाने मांडताय. सातत्याने देशाच्या अंगाने मांडणी आहे. मी जे काम करतोय विशिष्ट जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, ते देशासाठी करतोय. देश स्वतंत्रता मिळेल का नाही कोणाला माहिती पण नव्हतं. 27 बाबासाहेब माझं काम हे देशहितासाठी आहे. 27ला म्हणतात माझं काम देशहितासाठी आहे. 32ला बाबासाहेब गांधीला म्हणतायत की मला मातृभूमी नाही, आणि 28ला म्हणतायत की मी प्रथम भारतीय व शेवटी मी भारतीयच आहे. त्या बात धागा एकच आहे. ते वेगवेगळ्या कशावर पार्श्वभूमीवर वेगवेगळी भूमिका घेऊन ते मांडत आहेत, पण धागा एकच आहे, राष्ट्रभक्तीचा. म्हणून आजच्या स्वातंत्र्याच्या या व्याख्यानामध्ये आपण देशावर प्रेम करणं म्हणजे काय, पुन्हा आपण एकदा सिंहावलोकन केलं पाहिजे की खरं बाबासाहेबांनी पाहिलेला भारत, भारतीय माणूस, तुम्ही आम्ही खरे भारतीय झालो आहोत का? आम्ही जातीच झालो आहोत, गटाच झालो आहोत, एका देशात झालो आहोत, एका गावाचे झालो आहोत, प्रांतात झालो आहोत. जरा पहा, पुन्हा उत्तर देऊ नका, स्वतः उत्तर द्या. त्याची गरज आहे. आपला डिकास्ट होण्याची गरज आहे. पक्षात झालो आहोत का? कुणाला मोठे मानतो आहोत का? आपला स्वाभिमान जिवंत आहे का? आपण सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी काय झटतो आहे का? आपण संविधानिक नीतिमत्ता पाळतो आहे का? याचं पुन्हा एकदा अवलोकन करायची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने मी भारतीय आहे व शेवटी भारतीयच राहील असं म्हणण्याला काय ते अर्थ आहे. आपली कृती ही भारतीय नागरिक म्हणून असली पाहिजे.
एका जातीचा, एका देशाचा, एका प्रदेशाचा, एका गावाचा, एका संस्कृतीचा म्हणून असता कामा नये. यातनं बाहेर पडूया, यातनं बाहेर पडूया. तो कसा वागतोय हे मला घेऊन दिलं नाही, मी तसं वागणार आहे. बाबासाहेबला एवढे कटू अनुभव आले तर बाबासाहेब ही भाषा करतायत. ते जिनांना म्हणतायत काय, तो मुस्लिम आता आले हो, जाती तर पहिल्यापासून आहे. तर ते म्हणतात की तुम्हाला पश्चात होईल, एक संघ भारतामध्ये आपलं काय यश आहे, कारण हे सगळे माझे आहे, हे सगळे माझे आहेत. त्यांना आज होते आपली चूक कळेल, आपण ह्याला आपलं केलं पाहिजे. आणि ती संस्कृती लोकशाहीच्या अंगाने विचार करतायत. म्हणून मित्रांनो, आज खरं म्हणजे फार विषय हा फार आजची काय परिस्थिती आहे. सोलापूर तालुक्यातील माळशिरसमध्ये एक वंचित समाजातल्या माणसाचं प्रेत जाळू दिलं नाही. आपला आज देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आज अफगाणिस्तान बघा तुम्ही, धार्मिक अंगाने मांडणी होते, त्या काय बाबासाहेब म्हटले होते, धर्माच्या अनुषंगाने देशाची उभारणी होऊ शकत नाही, आणि झाली तर तो देश टिकू शकत नाही, तो लोकशाही आणू शकत नाही. कारण धर्म हा प्राचीन ग्रंथावर अवलंबून आहे, आणि लोकशाही हा सातत्याने लोकांच्या उपयोगाच्या अनुषंगाने बदल करत कायद्यावर अवलंबून आहे. शक्यच नाही, शक्यच नाही. म्हणून समजून घ्या की आपल्या शेजारचे देश कसे आहेत. आज नेपाळ काय परिस्थिती आहे, आज पाकिस्तानची काय अवस्था आहे, आज अफगाणिस्तानची काय अवस्था आहे. श्रीलंका म्हटलं की आम्ही बुद्धिस्ट देश आहोत, तिथे काय झालं, तिथे हिंदूंनी काय केलं, बॉम्बस्फोट केले. आता एकाच धर्माचा देश जर असेल, तिथं अल्पसंख्याक देश असतील, तिथे लोकशाही टिकू शकत नाही, लोक सुरक्षित राहू शकत नाही. हो, आज म्यानमारचं उदाहरण पहा. हो, तो धर्म कोणता असू द्या, धर्म कोणताही असू द्या, बौद्ध असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, हिंदू असू द्या, एका देश धर्माचं राष्ट्र करणं हे चुकीचं आहे. धर्मामध्ये धर्माचा विचार होतो, व्यक्तीचा विचार होत नाही, बाबासाहेब म्हणायचे. आणि लोकशाहीमध्ये व्यक्तीचा विचार होतो. हो, म्हणून बाबासाहेब धर्म फरक करतायत. समजून घ्या पुन्हा एकदा. आपल्या आजूबाजूला काय आहेत हे सगळे उदाहरणं आहेत, आणि आपण कोणत्या दिशेने चाललोय. बाबासाहेबांचे इशारे आज तेच खरं ठरत आहेत. भगवत जीवावर आज काय चालू आहे, अराजक माजत आहे, केंद्र राज्यावर कुरघुडी करत आहे, चालू झाले सगळे. म्हणून तुमच्या आमची आवाज आपण उठवला पाहिजे, हे सोशल मीडियाच्या मार्फत आवाज उठवला पाहिजे, आपण आपली मतं व्यक्त केली पाहिजेत. असं नाही की समोरच्या अंगणी आहे, काय करत नाही, हे लोकशाही आहे. म्हणून आपल्या भूमिका आपण ठाम राहिल्या पाहिजे. कुणाला न भीता, कुणाला हुकुमशाही होण्याची संधी देऊ नका. हो, आपण तसं करतोय, तो तुमचं स्वातंत्र्य हिरवून बसेल. हो, तो तुमच्या स्वातंत्र्यावर घाला घालेल. आणि आज प्रत्येक ठिकाणी हे होताना दिसतंय. प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजत चाललेला आहे. खुर्चीवर बसला की तो म्हणतो सगळे नगण्यच आहेत, मी ग्रेट आहे. भारतीयत्व कमी असण्याचं लक्षण आहे. म्हणून बंधुभाव जपायचा असेल तर स्वतःला भारतीय म्हणून घ्यावं लागेल. अन्यथा आपल्याला जातीच्या बाहेर, धर्माच्या बाहेर बंधुभाव येणार नाही. हो, सगळे भारतातले लोक जाती आहेत आणि धार्मिक आहेत. काही कंपन्यात डिकाट झाले असतील त्यांना नमन आहे. आपल्याला या मार्गाने जावं लागेल. तो येऊ न येऊ, तो येऊ न येऊ, त्याची वाट न पाहता, कारण मी भारतीय आहे, शेवटी भारतीय राहील. जसा असेल तो पुढचा माझा बंधू आहे व तो शेवटपर्यंत माझा बंधू आहे. याशिवाय लोकशाहीमध्ये दुसरा मार्ग नाही. वेळ लागेल, लेट पण थेट आपण याच मार्गाने जाऊ. पुन्हा एकदा मी बहुजन संघटक याचे जे राहुल खांडेकर आहेत व त्यांचे मित्र आहेत त्यांचे आभार मानतो की हा चांगला विषय देऊन पुन्हा एकदा आपल्याला आपल्याच मनामध्ये काय चालू आहे, आपणच कसं वागवत आहोत, आणि ह्या सगळ्या घडामोडींचा उल्लेख आणि बाबासाहेबांकडे परत वेगळ्या अंगाने पाहण्याचा आपल्याला तुम्ही मौका दिला की बाबासाहेब कोणत्या लाईननी पाहतायत, जाती व्यवस्थेकडे, भारताकडे, प्रांतवादाकडे, भाषिक राज्यवादाकडे. तर हे समजून घेतलं. मग कळतं आपल्याला की बाबासाहेबांची लाईन पहिल्यापासून भारतीयच आहे. ती धार्मिक नाही, ती जातीय नाही, ती प्रादेशिक नाही, ती प्रादेशिक नाही. मोठा माणूस आहे ज्यांनी हजारो पिढ्यांनी उपहास भोगला, अवहेलना भोगली. तो माणूस सातत्याने एक संगतीची भाषा करतोय, स्वतःला भारतीय म्हणून घेतोय, इतरांकडे भारतीय म्हणून पाहतोय. त्यांच्या त्या एकूणच चिंतनाला, त्यांच्या मानसिकतेला पुन्हा एकदा जय भीम. तुम्हा सर्वांना मी इथं तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो.